नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत। बरेच दिवस झाले व्हिडिओ काही टाकता आले नाही, कारण का गावी पण गेलेली होती, त्याच्यामुळे ना काहीच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले नाही। आता आहे ना एक मला अशी कमेंट आली होती, मी आहे ना फॉल लावून दाखवलेलं होतं एक साडीला, तर मला एक ताईंनी सांगितलेलं होतं की साडी पण तशीच आणि फॉल पण तसंच आणि धागा पण तसंच, तर समजत नाही किंवा मग व्यवस्थित दिसत नाही, तर खास त्यांच्यासाठी आज मी व्हिडिओ बनवत आहे। आता इथे बघू शकता मी खालचा हे बघा, आता इथे ना याच्यामध्ये आपण व्हाईट कलरचा धागा घेऊ शकतो किंवा पिंक पण घेऊ शकतो, पण मी काय करणार आहे, कारण का तुम्हाला समजण्यासाठी ना आज मी ना आता इथे पण आहे ना बघा एकदम तशाच कलरचा पिंक कलरचा किंवा राणी कलरची साडी, तसाच मी एकदम परफेक्ट असा फॉल घेतलेला नाही आहे, थोडासा जांभळ्या कलरचा फॉल घेतलेला आहे। आता ही साडी माझीच आहे, तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं मी असं केलं आहे। आता इथे ना आता याच्यावरती बघा जांभळ्या कलरचाच इथे मी धागा जर घेतला तर परत तुम्हाला दिसणार नाही, त्याच्यामुळे मी आज खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। आता इथे मी ना व्हाईटच धागा घेणार आहे, हे बघा, म्हणजे याच्यावरती बरोबर तुम्हाला दिसेल मी कसं गाठ घेते ते। चला आता इथे सर्वात पहिले आपल्याला आहे ना धागा ओवून घ्यायचा आहे। आता इथे मी खालच्या साईडला आहे ना हे बघा बीडिंग करून घेतलेली मशीनवरती। आता ही पण जर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला जर बीडिंग बघायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा का आम्हाला ताई बीडिंग पण करून दाखवा म्हणून। याचं पण आहे ना आपल्याला मशीन कितीवर ठेवायची असते ते पण मी तुम्हाला सांगेल पुढे। जर तुम्हाला बीडिंग करता येत नसेल तर मग मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही। आता इथे मी खालच्या साईडला आहे ना साडीला आहे ना बीडिंग करून घेतलेली आहे, हे बघा, आणि इथे मी तसाच धागा पण लावलेला आहे इथे। आता इथे मी ना हात शिलाई करायला आहे ना व्हाईट कलरचा धागा लावते। आता इथे जरी व्हाईट कलरचा धागा हा वरून राहील, तुम्हाला व्यवस्थित असं दिसेल, खालच्या साईडला आहे ना हे बघा हा व्हाईट कलरचा धागा आहे ना मॅच होऊन जाणार आहे इथे। पण मी इथे थोडासा आहे ना फॉल आहे ना वेगळा घेतलेला, एकदम पण वेगळा नाही आहे, तसं काय नाही, हे बघा काही कळत नाही किंवा समजत नाही। आता ही साडी माझीच आहे म्हणून दुसऱ्याच्या साडीवरती आपल्याला असं करता नाही येत। चला आता मी तुम्हाला इथे ना हात शिलाई करून दाखवते, व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा, कुठे स्किप करू नका। आता मी पहिले धागा ओवून घेते, डबल काही आपल्याला घ्यायचा नसतो हात शिलाईसाठी। आता इथे बघा मी धागा आहे ना ओवून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हात शिलाई करताना ना जास्त मोठा धागा पण नाही घ्यायचा, नाही तर काय होतं सारख्या मासे गाठी पडत चालतात। हे बघा अशी गाठ मारून घ्यायची, बघू शकता अशी होतं। चला आता मी तुम्हाला हात शिलाई करून दाखवते, व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा। आता सर्वात पहिले आपल्याला इथे काय करायचं आहे, हे बघा इथे आपल्याला शिवून घ्यायचं। तर शिवताना आपल्याला काय करायचं आहे, आतून आहे ना आतून, हे बघा मी ह्या पद्धतीने शिवते। आता इथे आतून सुई बाहेर काढली आणि परत आहे ना इथे आपल्याला हे बघा परत मी इथे गाठ तयार होते बघा लगेच अशी। आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना इथे शिवायला सुरुवात करायची, हात शिलाई करायला। मी तुम्हाला पहिल्यांदा थोडंसं ना झूम करते कॅमेरा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। आता लक्ष देऊन बघा, आता इथून बघा मी सुरुवात करते। साडी पहिल्याला आपल्याला अशी प्रेस करून घ्यायची, नंतर आपल्याला आता इथून सुरुवात करायची। आता मी इथे बघा इथे लक्ष द्या, झूम केलेला आहे मी मोबाईल पहिले। आता इथून बघा आपल्याला अशी सुई आतमध्ये घालून आहे ना वरती काढायची। त्याच्यानंतर हे बघा हा एक टाका झाला, हा दुसरा टाका झाला, 3 4 हा 5, आता इथपर्यंत घेणार आहे मी, नंतर पुढे तुम्हाला सांगते। हे बघा इथपर्यंत मी घेतलेलं आहे, बघू शकता हात शिलाई करून। आता त्याच्यानंतर परत इथपर्यंत पूर्ण करते मी। हे बघा इथपर्यंत आलेली आहे, बघू शकता। ह्या पद्धतीने आपल्याला पहिले हात शिलाई करून घ्यायची। आता परत तुम्ही इथे लक्ष देऊन बघा, हे बघा इथं आता आपल्याला टाका घ्यायचा आहे, ते तुम्हाला दाखवते। आता तुम्ही ना हे बघा असं ओढाल ना, आता समजा आपण इथपर्यंत ही शिलाई मारली आणि असा हा धागा कुठेतरी आपला अडकला,
हे बघा असा ओढला तर हे बघा इतका तो लगेच धागा संपूर्ण तुटून जातो. तर त्याच्यामुळे ना आपल्याला काय करायचं आहे, गाठ घ्यायची. आता ती गाठ कशी घ्यायची, आता इथून आहे ना, इथून मी इथपर्यंत हा शिलाई करून घेतली आहे. खालच्या साईडला पण मी तुम्हाला दाखवेल. आणि हा आहे ना असं पाव इंचाची हे टाके घ्यायची. आता तुम्ही नवीन शिकत असाल तर थोडेफार चुकतात, पण काही प्रॉब्लेम नाही, हळूहळू शिकतं. आता इथे बघू शकता, लक्ष देऊन बघा, इथे कॉर्नरवर आलेली मी. आणि त्याच्यानंतर हाताने प्रेस करून घ्यायचं. आता इथे मी हा आहे ना, हे बघा इथे परत एक असा धागा म्हणजे टाका घेणार आहे इथे कडेला. पहिले टाका घेते मी आणि नंतर दाखवते तुम्हाला. हे बघा हे बघा इथे हा शेवटचा टाका घेतला ना इथे. आणि त्याच्यानंतर परत काय करायचं, त्याच टाक्यावरती आपल्याला डबल टाका घ्यायचा आहे. आता तुम्ही असं ओढाल ना, हे बघा असं ओढाल ना, हे बघा इतका म्हणजे पूर्ण साडी आहे ना आपली गोळा होते, किंवा मग हा धागा संपूर्ण निघून जातो. ह्या पद्धतीने ना आपल्याला आहे ना टाका घ्यायचा असतो. आता इथे टाका कसा घ्यायचा, इथे बघा हा शेवटचा टाका घेतला ना, आता मी इथे हा व्हाईट कलरचा दिसतोय इथं काढला. परत आपल्याला आहे ना त्याच्यातूनच घ्यायचं आहे. हे बघा म्हणजे डबल घ्यायचं आहे. हा इथून तुम्हाला दाखवते. हे बघा इथून घेतला आणि मी आता इथे हे बघा असा वरती काढला. हे बघा असा वरती काढल्यानंतर आता इथे बघा ही गाठ तयार होते. हे बघा हे आपला हा धागा आहे ना, हा गोल तयार झाला आहे. आता आपल्याला ह्या गोल धाग्यामधून आहे ना सुई काढून घ्यायची. इतका ठेवायचा. हे बघा आता याच्यामधून मी सुई घेणार आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा इथून याच्यातून मी सुई घेतली, बाहेर काढून घ्यायची आपल्याला. आणि त्याच्यानंतर आता इथे आपल्याला हळूहळू ओढून घ्यायचं. हे बघा आणि इथे आपला हा बघू शकता, इथे मी ओढून घेतलं आहे. आता मी तुम्हाला हा धागा पण ओढून दाखवते. आता पहिला आपण बघा हा धागा ओढत होतो तर हा इकडे पूर्ण गोळा होत होतं इकडचा भाग. पण आता आहे ना, हे बघा आता मी तुम्हाला ओढून दाखवते. हे बघा अजिबात हे बघा गोळा होत नाही, किंवा कारण की इथे आपण आहे ना डबल गाठ घेतलेली आहे, म्हणजे डबल टाका घेतला आहे, तिथे गाठ आली. हे बघा चला परत मी दाखवते तुम्हाला, अजून तुम्ही व्यवस्थित बघा लक्षात आलं नसेल तर. आता इथून आपल्याला इकडे सुरुवात करायची. हे बघा प्रेस करून घ्या थोडंसं हाताने. आता इथे बघा लक्ष देऊन बघा तुम्ही इथं. हे बघा इथे मी सुई बाहेर काढली. आपल्याला आहे ना अंदाजी घ्यायचं इथे असं. आता इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत टाके घेतले तरी पण चालतात, पण मग घ्या तुम्ही टाका. आता हे बघा इथपर्यंत आली. आता परत तुम्ही लक्ष देऊन बघा. हे बघा आता इथे मी हे बघा असं ओढते, बघू शकता इथपर्यंत हा धागा गोळा झालेला आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, नेहमी असा फॉल जर लावला ना, आपल्या पायात पैंजण वगैरे असतं किंवा कुठे पण साडी ना हा धागा अडकला जातो आणि इतका धागा हा निघून जातो. आपण अशा गाठी जर घेतल्याने ना संपूर्ण आपला हा फॉल आहे ना निघून जात असतं. म्हणून मी तुम्हाला सांगते ह्या पद्धतीने तुम्ही फॉल लावून बघा. आता हे बघा इथपर्यंत आपण इथे गाठ घेतलेली होती. आता परत मी तुम्हाला गाठ घेऊन दाखवते. हे बघा हा शेवटचा टाका आहे ना, इथे माझ्या बोटाकडे लक्ष द्या. हे बघा इथे आता इथून सुई आतमध्ये घातलेली होती. हे बघा इथे थोडंसं खाली घेते, झूम करून दाखवते मी. हे बघा इथून हे आता हा शेवटचा टाका इथून काढलेला आहे. परत मी त्याच्यातूनच घेतला आहे. हे बघा जिथून शेवटचा टाका घेतला त्याच्यातूनच आपल्याला हा परत काढून घ्यायचा आहे. म्हणजे शेवटचा टाका घेतो ना आपण, त्याला आहे ना डबल टाका त्याच्यावर घ्यायचा. हे बघा आता इथे असं ओढून घेतल्यानंतर आहे ना, ही बघा ही गाठ तयार होते.
असा हा गोल राऊंड तयार होतो असा. हे बघा. आता आपल्याला काय करायचं, याच्यातून आहे ना सुई अशी काढून घ्यायची. हे बघा, अशी काढल्यानंतर आहे ना, इथे लक्ष द्या, आणि त्याच्यानंतर आपल्याला असं ओढून घ्यायचं इथे. हे बघा, आणि थोडंसं इकडे दाबून ठेवायचं आणि असं थोडंसं टाईट ओढायचं. आता तुम्हाला मी ओढून दाखवते. हे बघा, बघू शकता अजिबात आपला धागा आहे ना इकडे जात नाही. म्हणजे मी कशी सांगते तुम्हाला, आता समजा इथे बघा, इथून तर इथपर्यंत एवढ्या ठिकाणी समजा हा धागा तुटला. आता तुम्हाला दाखवते. समजा हे बघा, इथून हा धागा एवढा तुटला, ह्या गाठीच्या आणि ह्या गाठीच्या मध्ये इतका धागा तुटला, तर इथपर्यंतच तुटतो तो इकडे येणार नाही, कारण की इथे आपली गाठ आहे, आणि तो इकडे पण येणार नाही, इथे पण आपली गाठ आहे. तुम्ही या पद्धतीने असा फॉल लावून बघा. आता तुमचं लक्षात आलंच असेल, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते नसेल लक्षात आलं तर परत तुम्ही व्हिडिओ रिपीट करून बघा, परत एकदा बघा. हे बघा, आता इथून मी सुरुवात करते. हे बघा, इथपर्यंत शिवून घेतलेलं आहे. आता हा शेवटचा टाका आहे ना, इथे आपल्याला तुम्हाला 4-5च टाके घ्यायचे तर 4-5च टाके घेऊ शकता, 10-12 घेऊ शकता, किंवा त्याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता. पण जास्त पण लांब नका घेऊ, कारण का हा मधला जर धागा तुटला तर मग तो जास्त एवढा इथं आपला हा फॉल मोकळा होतो किंवा ओपन होतो. आता इथून बघा, परत मी याच्यातून बघा टाका घेते. हे बघा, आणि इथे मी आता हे बघा गोल राऊंड झाला आहे ना, त्याच्यातून एक मिनिट इकडे, हां, हे बघा, ह्याच्यातून मी परत वळवून घेतला. बघू शकता इथे ही गाठ असते ना, ही तयार होते बरोबर. हे बघा, अजिबात आपला धागा तुटत नाही. ताई परत समजून सांगा, समजलं नाही तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. ताई तुम्हाला समजला असेल तर नक्की तुम्ही ह्याच पद्धतीने असंच तुम्ही शिवून बघा आणि तुम्ही फॉल लावून बघा, तुम्हाला पण आवडेल. चला, व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये.